नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. आयुष्यात अडचण येते तेव्हा माणूस लगेच उत्तरांच्या मागे धावतो. पण खरं सांगायचं तर अडचणी बहुतेक वेळा उत्तर देण्यासाठी नाही तर प्रश्न शांत करण्यासाठी येतात. आणि स्वामी समर्थांचा संदेश हाच आहे की प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. अडचणीचा पहिला परिणाम माणसाच्या मनावर होतो, शरीरावर नाही. कारण भीती आधी डोक्यात शिरते आणि मग निर्णय बिघडतात. म्हणूनच स्वामी समर्थांची साथ म्हणजे भीतीशी भांडण न करता तिला शांत बसवणं. कारण घाबरलेलं मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. माणूस जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याला सगळ्यात जास्त त्रास होतो तो तुलना करण्याचा. कोण पुढे गेला, कोण सुखात आहे, आपल्यालाच का असं घडलं. पण स्वामी समर्थांचा विचार फार साधा आहे. प्रत्येक प्रवास वेगळा असतो आणि इतरांचा वेग पाहून स्वतःचा मार्ग बदलला तर गंतव्य लांब जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की अडचणीच्या काळात माणूस स्वतःच्याच विरोधात उभा राहतो. स्वतःला दोष देतो, स्वतःच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावतो. पण इथेच स्वामी समर्थांची शांत शिकवण लागू होते. कारण त्यांनी कधीच असं सांगितलं नाही की तू चुकलाच आहेस. ते इतकंच सुचवतात की प्रत्येक काळ तुझी परीक्षा घेत नाही, काही काळ तुला थांबायला शिकवतो. अडचण आली म्हणजे लगेच सगळं बदलायला नको. नोकरी, नाती, दिशा, विचार सगळं उलथवून टाकायची गरज नसते. काही वेळा फक्त स्वतःला थोडा वेळ देणं आणि गती कमी करणं पुरेसं असतं. स्वामी समर्थांचा तिसरा महत्त्वाचा संदेश असा की सगळ्यांशी सगळं बोलणं आवश्यक नसतं. कारण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक ओझं पेलू शकत नाही आणि चुकीच्या ठिकाणी दिलेली माहिती आपलीच अडचण वाढवते. म्हणून शांतपणे योग्य माणसांशी बोलणं आणि उगाचच प्रत्येकाला समजावून सांगणं टाळणं हेही एक प्रकारचं धैर्य असतं. चौथी गोष्ट म्हणजे अडचणीच्या काळात स्वतःची दैनंदिन शिस्त मोडू नये. कारण जेवण, झोप, काम, साध्या सवयी या गोष्टी जर तुकल्या तर मन आणखीन अस्थिर होतं. आणि स्वामी समर्थांचा संदेश मोठा बदल करण्यापेक्षा लहान गोष्टी नियमित ठेवण्यावर भर देतो. पाचवी गोष्ट अशी की अडचण ही आयुष्याचा शत्रू नाही. ती एक सूचना आहे जी सांगते की काहीतरी बदल आवश्यक आहे. पण बदल म्हणजे तोडफोड नसते. बदल म्हणजे समजूतदारपणा असतो. आणि हे समजून घेतलं की अडचण कमी वाटायला लागते. सहावी गोष्ट म्हणजे माणूस भविष्यात हरवतो तेव्हा वर्तमान विसरतो आणि भविष्यातल्या भीतीमुळे आजचा दिवस खराब करतो. पण स्वामी समर्थांची साथ म्हणजे आजचा दिवस जपायला शिकवणं. कारण उद्याचं उत्तर आज सापडेलच असं नाही, पण आज नीट जपला तर उद्याची ताकद तयार होते. सातवी गोष्ट म्हणजे अडचणीच्या काळात लोक देवाकडून काहीतरी बदल होईल याची वाट पाहतात. पण स्वामी समर्थांची शिकवण अशी आहे की बदल बाहेर दिसण्याआधी आत सुरू होतो. आधी विचार बदलतो, मग प्रतिक्रिया बदलते आणि शेवटी परिस्थितीचा सामना करण्याची ताकद बदलते. आठवी गोष्ट अशी की भीती आणि धीर हे विरुद्ध नाहीत. भीती असतानाही पुढे जाणं म्हणजेच धैर्य. आणि स्वामी समर्थांची साथ भीती नाहीशी करण्यासाठी नाही तर भीती असूनही योग्य राहण्यासाठी असते. नववी गोष्ट म्हणजे अडचणीच्या काळात माणसाला मोठ्या शब्दांची गरज नसते, मोठ्या आश्वासनांचीही नसते. त्याला फक्त हे जाणवणं महत्त्वाचं असतं की तो एकटा नाही. आणि हीच जाणीव स्वामी समर्थांच्या नावाशी जोडलेली असते, कोणत्याही आवाजाशिवाय. दहावी गोष्ट म्हणजे अडचणीत असताना लोक लगेच निष्कर्ष काढतात. पण निष्कर्ष घ्यायला परिस्थिती पूर्ण उलगडावी लागते. आणि स्वामी समर्थांचा संदेश असा
की अर्ध्या माहितीतून अर्धवट निर्णय घेऊ नका. वेळ द्या, समजून घ्या, स्वतःला ऐका. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.